मराठी मूवी बघण्यासाठी एवढी गर्दी मी सैराट नंतर पहिल्यांदा बघितली. राजा शिवाजी या मूवीचा टीजर बघितल्यानंतर बऱ्याच लोकांच्या अशा निगेटिव्ह कमेंट होत्या की रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेमध्ये शोभत नाही, ही मूवी फ्लॉप होणार आहे. काही लोक तर हे सुद्धा बोलली की ही टीव्ही सिरियल प्रमाणे वाटते, याला थिएटरला रिलीज करण्यापेक्षा OTT ला रिलीज करा. आणि यानंतर काही दिवसातच या मूवीचा ट्रेलर आला आणि या मूवीचं खरं कॅलिबर लोकांपर्यंत पोहोचलं. लोकांनी ट्रेलरला अप्रिशिएट केलं आणि रितेश देशमुख यांना महाराज म्हणून सेलिब्रेट केलं. ही मूवी 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिना दिवशी रिलीज झाली आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी या मूवीने मराठीमधले हायएस्ट ओपनिंगचा रेकॉर्ड सेट केला. हा रेकॉर्ड पहिल्यांदा सैराटच्या नावावरती होता, ज्याने त्याच्या ओपनिंग मध्ये 3.75 करोडची कमाई केली होती. त्याचा हा रेकॉर्ड राजा शिवाजी या मूवीने तब्बल 10 वर्षानंतर तोडलाय. राजा शिवाजी या मूवीने त्याच्या ओपनिंग डेला फक्त इंडियामधून 11.35 करोडचं कलेक्शन केलंय, ज्यामध्ये 8 करोड हे मराठी रिजन मधून आले. तर कालच ही मूवी मी बघितली आणि मला असं खरंच मनापासून वाटतं की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एकदा ही मूवी बघायला गेलं पाहिजे. कारण या मूवीने आपल्याला अशा कॅरेक्टरांसोबत इंट्रोड्यूस केले ज्याबद्दल आपण इतिहासामध्ये खूप कमी वाचले. यामध्ये आपल्याला राजमाता जिजाऊंचे जे वडील होते लखोजी, यांना कसं धोक्याने मारण्यात आलं आणि मरताना ते एक खूप महत्वाची गोष्ट बोलतात, ज्याचा संदर्भ छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खानाच्या भेटीच्या वेळी आपल्याला दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अभिषेक बच्चन यांनी केली आहे. भाई तुम्ही किती पण नावं ठेवा या माणसाला, पण या मूवीमध्ये त्याची मेहनत दिसून येते. यामध्ये शहाजी राजांची आदिलशाही आणि निजामशाहीकडे चाकरी करत असतानाची मनस्थिती एकदम परफेक्टली दाखवली. मला नाही वाटत की शहाजी राजांच्या रोलसाठी सचिन खेडेकरांशिवाय दुसरा कोणता बेस्ट ऑप्शन होता. बाकी अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी, भाग्यश्री प्रधान यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय. मला स्पेशली मेन्शन करू वाटतं ज्या मुलाने बाल शिवाजीची भूमिका केली, राहिल देशमुख, जो रितेश देशमुख यांचा मुलगा आहे. भाई किती परफेक्टली त्याने इमोशन डिलिव्हर केलेत. भाई या मुलाने ज्या पद्धतीने इमोशन डिलिव्हर केलेत ना, मोठ्या मोठ्या ऍक्टरांना सुद्धा हे जमत नाही. संजय दत्त ऍज अ अफजल खान, भाई नेल्ड इट. ज्या पद्धतीने त्याने अफजल खानाचा ऑरा तयार केला होता ना, असं वाटत होतं की अफजल खान रिअल मध्ये अवतरलाय. भाई अफजल खानाचा तो क्रूरपणा आहे ना, त्याच्या ऍक्टिंग मधून दिसत होता. सॉरी मी तुम्हाला एक स्पॉइलर देणार आहे, पण हे सांगणं खूप गरजेचं आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गावातल्या एका पाटलाचा चौरंग करतात, त्याचे हातपाय छाटतात, कारण त्याने गावामधल्या स्त्रीवरती अत्याचार केलेला असतो. अशीच शिक्षा त्या नसरापूरमध्ये ज्याने चिमुकलीवरती अत्याचार केला त्या माणसाला झाली पाहिजे. मला माहिती आहे असं काहीच होणार नाही, कारण आपल्यामध्ये लोकशाही आहे. पण खरं सांगू का, यांचे हातपाय तोडल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत. माझ्या गावाच्या बाजूला चासपड म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा एका चिमुकलीवरती असाच अत्याचार झाला होता आणि तिच्या तर डोक्यामध्ये ती जात्याची तळी असते ना, हीच खरी वेळ आहे छत्रपती शासन लागू करण्याची. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अत्याचार करणाऱ्यांची कशी गत केली जायची हे सगळ्यांना कळलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या फॅमिलीला घेऊन ही मूवी बघायला गेलं पाहिजे. टीजर बघून ज्यांना असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख सूट होत नाही, त्यांनी खास करून ही मूवी बघितली पाहिजे. कारण 1-1.5 मिनिटाच्या टीजर वरून तुम्ही 3 तासाच्या मूवीचा अंदाज लावू शकत नाही. या मूवीला मिळणारा प्रतिसाद बघता रितेश देशमुख यांनी ज्या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती, ती भावना लोकांपर्यंत पोहोचते. आता एवढे पॉझिटिव्ह पॉईंट सांगितले, आता काही निगेटिव्ह पॉईंट सांगतो. एक म्हणजे अननेसेसरी VFX आणि CGI चा यूज केलाय. जिथं गरज नाहीये तिथं सुद्धा ग्रीन स्क्रीनचा वापर केलाय. एका सीन मध्ये हत्तीची फाईट दाखवली, ते पूर्णपणे नकली वाटते. जेनिलिया ॲज अ सईबाई, त्यांचं जे मराठी प्रोनाऊन्सिएशन आहे ना, ते क्लिअर वाटत नव्हतं. असं वाटत होतं की ओढून ताणून डायलॉग बोलले. तिथं जर डबिंग झाली असती तर अजून बेटर वाटलं असतं. आता या मूवीच्या सगळ्या स्ट्रॉंग बाजूबद्दल बोलायचं झाल्यास, या मूवीचं म्युझिक, अजय अतुल हे मराठी इंडस्ट्रीला लाभलेलं परिस आहे.